जैन विद्यार्थी मित्रांनो, मागे माझ्या पोस्टर पाहून तुम्हाला वाटत असेल की बा आज करंट अफेअरचं लेक्चर आहे का, गणित सोडून का करंट वगैरे शिकवत आहे का? नाही, असं काही मुद्दा नाही आहे. आपला गणितच राहणार. आपण काय करणार, गणित शोधण्याचाच प्रयत्न करतो. जिथे जाणार तिथे गणित शोधण्याचा प्रयत्न करतो. आता या हे जे काही मागं पोस्टर होतं, या पोस्टरला पाहून नाही का एक गणित आठवलं आहे, म्हणजे ते तुमच्या एक्झाममध्ये पडतं. तर या पोस्टरला पाहून बघा, तुम्हाला याच्यात एक शब्द दिसत आहे, हँडशेक. काल जे काही भारत पाकिस्तानची मॅच झाली होती त्यामध्ये इंडिया जिंकला. तर त्याच्यात जे काही हँडशेक करत असतात मॅच जिंकल्यानंतर, सामना संपल्यानंतर जे काही हँडशेक होतात ते केलं नव्हतं. त्याच्यामधला हँडशेक हा शब्द आपल्यासाठी कामाचा आहे. तर त्याच कामाच्या मुद्द्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर बघा, आता पहिला त्यावर प्रश्न, हा जो काही शब्द आहे ना, तर या शब्द वापरलेला आहे प्रश्नामध्ये आपल्या. ठीक आहे, हे काल चर्चेचे मुद्दे होते. बघा, आता हा पहिला प्रश्न तुमच्यासाठी, याच्यात पण हँडशेक आला आहे, बरोबर. तर बघा, आता आपण गणितच सोचणार आहे. ठीक आहे, बघा आता प्रश्नामध्ये काय म्हटलं, एका क्रिकेटच्या सामन्यामध्ये दोन टीम मिळून 22 खेळाडू होते. दोन टीम मिळून किती खेळाडू होते? 22 खेळाडू आहेत. जर प्रत्येक खेळाडू प्रत्येकाशी हस्तांदोलन म्हणजे हँडशेक करत असेल तर एकूण किती हस्तांदोलने होतील? आता विचारलं एकूण किती हस्तांदोलने होतील, बरोबर. 22 खेळाडू आहे म्हणजे 11 असे किती खेळाडू आहे? 22 खेळाडू आहे. आता त्यांना हँडशेक करायचं, तर एकूण किती हस्तांदोलनाची संख्या होणार? हँडशेक किती होणार? तर 11 गुणिले 11 121 नका म्हणू, ऑप्शनमध्ये कुठं दिसत नाही 121. ठीक आहे ना, तर असं काही होणार नाही. तर आता त्याच्यासाठी काय करणार बघा, प्रत्येक खेळाडू प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन करणार आहे. तर हे काढण्यासाठी एक लॉजिक आहे, एक फॉर्म्युला सांगतो. n ब्रॅकेटमध्ये n-1 भागेला करा 2. आता हे n म्हणजे काय? तर n म्हणजे होतात एकूण संख्या. n म्हणजे काय? तर एकूण संख्या किती आहे, म्हणजे जे काही लोक असेल तिथे संघ जेवढे असेल त्यांची एकूण संख्या किती आहे, एकूण संख्या किती आहे. तर इथे एकूण किती टीम, 2 टीम होत्या, त्याच्यात 22 खेळाडू होते. खेळाडू किती होते? 22. म्हणजे इथं n ची किंमत किती झाली आपली? 22. n बरोबर किती झालं? 22, बरोबर. आता या फॉर्म्युल्यामध्ये किंमत ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही. हा पहिला n च्या ठिकाणी लिहिणार 22, नंतर ब्रॅकेटमध्ये n म्हणजे हा 22 मायनस किती येणार? 1 आणि भागेला काय येणार? 2, बरोबर. भागेला काय येणार? 2. तर हा झाला 22 गुणेला 22 मधून 1 मायनस झाला, तर हा ब्रॅकेटचा संबंध असतो गुणाकाराचा, लक्षात ठेवायचा. 22 मधून 1 मायनस झाला किती राहणार? 21 आणि भागेला काय येणार? 2. आता तोडा लागेल भाग आपल्याला. बघा, बे एक बे, बे एक बे आणि बे एक बे, 11 गुणेला 21 आपलं आलं 11 गुणेला 21. आपलं उत्तर तयार झालं बघा. तर 11 गुणेला 21 म्हटलं तर 11 एक 11, हातचा आला 1, 11 दुनी किती होतात? 22, 22 आणि 1 किती होतात? 23. म्हणजे किती हस्तांदोलने होतील? 231 हस्तांदोलने होतील. किती होतील? 231 हस्तांदोलने होतील. आपल्या ऑप्शन 231 आहे. ठीक आहे, समजलं असेल. चला पुढच्या प्रश्नावर बघा. हा भंडारा जिल्हा चालक पोलीस भरतीला विचारला होता 2019 मध्ये. सेम तोच पॅटर्नचा प्रश्न बघा. आता एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी 11 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने परिचय करून देताना राहिलेल्या सर्व खेळाडूंशी एकदा हस्तांदोलन केले. हे हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील? सेम जो काही आधीच्या प्रकारामध्ये पाहिला होता, जे आधीच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं तेच आहे इथे. इथे n ची किंमत किती होणार? 11 लिहा. मग ब्रॅकेटमध्ये 11 - 1 भागेला किती येणार? 2 लिहा. 11 मधून 1 मायनस झाला किती राहते? 10 आणि भागेला किती येणार? 2. तर बे एक बे, बे पंचे 10, 11 पाची किती होतात? 55. आपलं उत्तर किती राहणार? 55 हस्तांदोलने होतील. किती हस्तांदोलने होतील? 55. कधी विचारला होता? भंडारा जिल्हा चालक पोलीस 2019 मध्ये हा विचारला. हस्तांदोलनावर आधारित प्रश्न होता बघा. ठीक आहे, समजलं असेल. चला पुढं. या पुढच्या प्रश्नावर, एका क्रिकेट स्पर्धेत वेगवेगळे 18 संघ आले आहेत. किती संघ आले आहेत? 18 संघ आले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळायचा आहे. तर एकूण किती सामने होतील? ठीक आहे, तर हा कुठे विचारला होता? नागपूर ग्रामीण चालक 2019 ला विचारला गेलेला प्रश्न आहे, बरोबर. हस्तांदोलनावरच आधारित प्रश्न आहे बघा. 18 संघ होते, तर मग 18 मधून आपण आता फॉर्म्युला वगैरे समजला असेल आपल्याला. n ब्रॅकेटमध्ये n-1 भागेला 2, बरोबर. मग पहिला 18 n-1 असते, म्हणजे 18 - 1 किती होतात? 17. आता तोंडी करायचा प्रयत्न करायचा, भागेला किती करणार? 2. ठीक आहे, बरोबर इथपर्यंत. आता भाग द्या. इथं बे एक बे, बे 9 किती होतात? 18 आणि 9 गुणेला 17 राहिलं शिल्लक, तर 17 9 किती होतात? 153. तर बरोबर उत्तर काय येणार होतं आपलं? 153. ठीक आहे, चला पुढे. चला आगे. आता इथून थोडंसं त्याच्यामध्ये बदल केला, बरोबर.
थोडा बदल झाला या प्रश्नामध्ये बघा. आता IPL वाचा तुम्ही. IPL मध्ये 8 संघ आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या संघासोबत सिंगल नाही 2 सामने खेळतो, तर एकूण किती सामने होतील? आतापर्यंत पाहतो तो एकचदा हस्तांदोलन करत होते, बरोबर ना. आता या प्रश्नामध्ये काय केलं, प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघासोबत 2 सामने खेळत आहे. तर आता काय होणार, तर आपल्याला तर एवढं तर माहित आहे, एकदा सामना खेळला तर सामने काढायचे असेल तर कसं, तर आपण फॉर्म्युला आता शिकलो आहे. n ब्रॅकेटमध्ये n -1 भागेला 2. हे काय, ते एकदा जर सामना खेळायचा असेल किंवा एकदा हस्तांदोलन करायचं असेल त्यावेळेसचा फॉर्म्युला आहे, बरोबर ना. तर इथं सामने 2 खेळायचे, तर आपण काय करा, पहिले एकदा जर एक सामना जर खेळला असता तर काय झालं असतं, उत्तर काय असतं, 8 गुणेला 8 मधून 1 मायनस झाला 7 भागेला किती आलं 2. बे 4 8 7 चौक किती झालं असतं 28. हे जर एक सामना खेळला असता तर 28 झालं असतं. उत्तर किती असतं, एक जर सामना खेळले असते तर किती झालं असतं 28 उत्तर झालं असतं आपल्या प्रश्नाचं. परंतु इथं काय म्हटलंय, दुसऱ्या संघासोबत 2 सामने खेळतो, दुसऱ्या संघासोबत 2 सामने खेळतो. इथं सिंगल सामना एक सामना खेळला असता तर 28 सामने झाले असते. आता इथं प्रत्येक संघ 2 सामने खेळणार आहे, तर 28 गुणिले 2 म्हणजे किती सामने होतील, 56 सामने. या प्रश्नाचं उत्तर किती राहणार, 56. समजलं असेल. चला पुढं. आता या प्रश्न पण सेम त्याच प्रकाराचा बघून घ्या तुम्ही. आता एका क्रिकेटच्या स्पर्धेत 10 संघ आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघासोबत 3 सामने खेळतो, तर असे एकूण किती सामने होतील? आता 2च्या ठिकाणी किती म्हटलं, प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाशी किती सामने खेळतात, 3. पहिले तर काढायचं सिंगल सामने किती खेळतात, त्याच्यानंतर त्याला गुणिला 3 करायचं. याचं तुम्ही उत्तर काय करा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आगे आता इथून हा त्यामधला चौथा प्रकार सुरू झाला. चौथा प्रकार सुरू झाला. एका वर्गात विद्यार्थ्यांचे एकमेकांना हस्तांदोलन दिले. भाषा पहा प्रश्नाची काय आहे. जर एकूण 28 हस्तांदोलन झाले असतील तर वर्गात एकूण विद्यार्थी संख्या नक्की किती? आता सेकंड जे काही झाले, हँडशेक जे काही झाले आहे म्हणजे ते म्हणते एकूण 28 झाले. आता विद्यार्थ्यांची संख्या विचारली आहे, तर आपण एक फॉर्म्युला शिकलो होतो, n ब्रॅकेटमध्ये n -1 भागेला किती 2. हे काय होतं, सेकंड किती झाले ते निघत होतं, बरोबर ना. तर इथे सेकंड म्हणजे हस्तांदोलनाची संख्या किती दिली आहे 28. याचं उत्तर किती, म्हणजे हा फॉर्म्युलाचं उत्तर सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला हँडशेक भेटत होते किती झाले. तर इथं या प्रश्नामध्ये किती झाले आहे म्हणते 28. किती झाले म्हणते 28. आता हा 2 भागेला इकडे गेल्यानंतर गुणेला, तर हे सॉल्व्ह करा, क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होते. सांगून देतो बघा. n ब्रॅकेटमध्ये n -1 बरोबर हा 2 भागेला इकडे गेल्यानंतर काय होणार गुणेला. आता 28 गुणेला 2 करा, तर n ब्रॅकेटमध्ये n -1 बरोबर 28 दोन्ही किती होतात 56, बरोबर. आता याला क्वाड्रेटिक इक्वेशनला एक तर n ची किंमत ठेवा तुम्ही ऑप्शनमधून, नाही तर सॉल्व्ह करा. बघा n ची किंमत मी 8 ठेवून बघतो. 8 -8 गुणेला या n ची किंमत पण 8च ठेवणार. 8 -1 किती होते 7. 8 7 किती होतात 56, बरोबर 56च यायला पाहिजे होतं. तर उत्तर n ची किंमत किती असणार 56. n म्हणजे काय, तर एकूण खेळाडू. तर किती खेळाडू असतील तिथं 8. हा तर झाला एक पर्याय सॉल्व्ह करण्याचा. आणखी एक दुसरा ऑप्शन आहे का, बघून घ्या एकदा तुम्ही. पहा याला आणखी दुसऱ्या पद्धतीने कसं केलं असतं. पहा याला आणखी दुसऱ्या पद्धतीने कसं केलं असतं. आता त्याने म्हटलं तर हस्तांदोलनची संख्या किती झाली 28. तर आपण काय करायचं 28 गुणेला करायचे 2. 28 गुणेला करायचे 2. उत्तर किती आलं आपलं 28 गुणेला 2 केला तर 56. आता आपण काय शोधायचं, या 56 पेक्षा अशी पूर्ण वर्ग संख्या शोधायची की ती 56 पेक्षा त्या संख्येचा वर्ग मोठा आहे. आता मी उदाहरणार्थ जर म्हटलं 7 जर घेतला तर 7चा वर्ग केला तर किती होतात 49. 7चा वर्ग जर आपण म्हटलं तर 7चा वर्ग किती होतो 49. आणि 8चा वर्ग जर म्हटलं तर किती होणार 64. तर आपल्याला अशी वर्ग संख्या घ्यायची आहे की त्या 56 पेक्षा त्याचा वर्ग मोठा असला पाहिजे. या 56 पेक्षा कोणत्याही संख्येचा वर्ग मोठा आहे, तर 8चा वर्ग मोठा आहे, बरोबर. म्हणून किती असणार 8. नाही समजलं असेल परत पुढच्या प्रश्नामध्ये बघा. आता या प्रश्नात सांगतो आणखी. जर एका क्रिकेट सामन्यात सुरुवातीला प्रत्येक खेळाडूने इतर प्रत्येकाशी हस्तांदोलन केले तर एकूण 91 हस्तांदोलने झाले, तर एकूण किती खेळाडू होते. तर आपण करा 91 गुणेला 2. 91 गुणेला 2 म्हटलं तर 2 आणि 2 किती होतात 18. 182. आता आपल्याला शोधायचं आहे 182 पेक्षा अशी कोणती संख्या त्याचा वर्ग 182 पेक्षा मोठा आहे. 182 पेक्षा मोठा आहे, जवळपास लगभग मध्ये पाहायचं आपल्याला. तर असं शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला माहित आहे की 13चा वर्ग जर केला तर आपण किती येते
13चा वर्ग जर म्हटलं तर आपण किती येणार 169. या 182 पेक्षा काय छोटा आहे, आपल्याला काय पाहिजे तर मोठा त्याच्या वरती पाहिजे होता 182च्या वरती. तर आपण 14चा वर्ग करून बघा. 14चा वर्ग केला तर किती होतात 196 म्हणजे 196 होतात बरोबर. तर बरोबर 182 आणि 196 याच्यामध्ये लगभग जवळपासचा संबंध आहे बरोबर. तर मग किती खेळाडू असतील 14 खेळाडूच म्हटले आहे ना. तर एकूण किती खेळाडू असतील 14. तुम्हाला जर टॅली करायचं असेल तर बघा आता 14 गुणेला 14 - 1 म्हणजे किती येणार 13 भागेला किती ते 2 बे 1 बे बे 7 14 13 7 किती होतात 91. किती हस्तांदोलने होतील 91 हस्तांदोलने आहे का नाही आहे बघा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच थांबू. ठीक आहे, भेटू पुढच्या नवीन भागामध्ये आणखी काही नवीन घेऊन. ठीक आहे, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.